कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। वा, छान झालाय हा शिरा। नाही, गोडाचं प्रमाण किती असावं हे कळावं लागतं ना। अति गोड झालं ना तरी त्रासच होतो। हो, आर्याच बनवते ना आता नाश्ता। हो का? होय, आणि जाग करती बर का आर्या। आर्या, अगं आत्तापासूनच लागलीस कामाला? कोणी म्हणतंय की नाही नको करू वगैरे? नाही आई, मीच करते हौशीने। आर्या, अगं मी जे आत्ता जे काही बोलले ना ते लक्षात ठेव हं। अगं जास्त गोड झालं ना तरी त्रासच होतो। चल बहिणी येतो। अहो जावई बाबू, हो एवढी कसली गडबड? घरी आलेले पाहुणे सुद्धा दिसत नाहीयेत का हो? नाही असं नाही, सॉरी, मी जरा गडबडीत होतो। अहो कामं तर होणारच की, पण नाश्ता तरी करा ना आमच्या बरोबर। नाही, नाश्ता करायला खरंच वेळ नाही। काय डीपी रोडला आमच्या हवालदारांना एक खबरी सापडली, त्यामुळे मला लगेच निघायला लागेल। तुमचं चालू द्या। बरं बरं। आर्या, अगं तू का नाही गेली जावई बापूंसोबत? आई, अगं त्याच्यासोबत या केसवर मी नाहीये, मी जाईन ना माझ्या वेळेत। अगं असं कसं? जावई बापू कोणती केस हाताळतात त्याच्यावर तू नाहीये? अगं काही दिवसांपूर्वी अपर्णा मॅडमला धमकी आली होती, ती हीच केस आहे। कोणती? ती ड्रग्सची केस ना ग? त्याच्यावर होती की तू? हो होती मी, पण आता इतर केसेस बघते मी। वा, हे छान आहे हा। म्हणजे तुला दुसरीकडे गुंतवून हे जावई बापू आपल्या पहिल्या बायकोच्या संपर्कात आहेत तर? हो, नाही असं नाहीये। हो, तुम्ही गैरसमज करताय। आम्ही तुम्हाला आधीपासूनच सांगितलंय की अर्जुन फक्त त्याचं काम करतो। हे बघा, मला चांगली कळतात हा ही पुरुषांची कामं। विनायकराव, तुम्ही मला उत्तर द्या। मी तुम्हाला वेळोवेळी सांगितलंय की नाही? अहो तुम्हाला नसेल लग्न लावायचं ना तर नका लावू, पण अहो माझ्या मुलीच्या आयुष्याशी खेळू नका हो। अहो असं काय करताय? नाही म्हणजे आम्हाला लग्न करून द्यायचं नसतं तर आम्ही यो गाठ घातला असता का? तुम्ही जरा समजून घ्या ना। आई अगं, आर्या तू गप्प बस, मध्ये बोलू नकोस। हे बघा, नातं हे विश्वासावर उभं राहतं, आणि तुम्ही विश्वासच ठेवला नाही तर उभं कसं राहणार? तसं वागलं पण पाहिजे ना हो मग। अर्जुनचं लग्न ठरलं असलं तरी तो त्याच्या बायकोला रोज भेटतोय, आणि त्यात अहो अजून त्याच्या मुलाचा विषय आहेच की। समजा उद्या अर्जुनचं मन उडालं तर माझ्या आर्याचं काय? आमची एवढी नाचक्की होईल ना हो, मी तुम्हाला सांगूही शकत नाही। आधीच आमचे सगळे नातेवाईक म्हणतायत की डिवोर्सी मुलगा का बघितला, चांगला मुलगा मिळाला असता की। अहो असं नाही मावशी, लग्न होणार अगदी तुम्ही म्हणताय ना त्याप्रमाणे लग्न होईल। फक्त आम्हाला थोडा वेळ द्या ना, म्हणजे अर्जुन भाऊजींची हे केस संपली ना की मग अर्जुन भाऊजी आपणाशी कसलाही संबंध ठेवणार नाहीत, हा शब्द आहे माझा तुम्हाला। हे बघा, तुमच्याशी नाही, अर्जुनशी लग्न होतंय माझ्या मुलीचं, आणि हे सगळं त्यांनी मला सांगितलं पाहिजे। आणि हे भेटणं जर असंच चालू राहिलं ना तर मी स्वतः हे लग्न मोडेल। अहो चल गार्या। आई अगं, चल म्हणते ना, चल चल। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।